नमस्कार मंडळी, आपण नेहमी मंदिरात जातो. पूजा करीत असताना किंवा नामस्मरण करीत असताना तुम्हाला देवाच्या त्या अमर्याद शक्तीचा अनुभव आला आहे का, ज्याने तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आहेत? जेव्हा तुम्ही देवाच्या उपासनेमध्ये संपूर्णपणे ध्यान करीत असतात आणि संपूर्णपणे तुमचं मन हे देवाभोवती आणि देवासाठी एकत्रित झालेलं असतं, देवाकडे केंद्रित झालेलं असतं आणि अचानक तुमच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात, ते तुमच्या आत्म्याला दैवी शक्ती भेटली आहे त्याचं लक्षण आहे. फार कमी लोकांना हा अनुभव आलेला असतो की आपण देवासमोर गेल्यानंतर आपले डोळे पाणावतात, आपोआपच आपल्या डोळ्यातून पाणी वाहू लागते, हुंदके येऊ लागतात, लोक अक्षरशः रडतात आणि देवापुढे नतमस्तक होतात. जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा संपूर्ण जग मोहमाया आहे हे आपल्याला समजायला लागतं. आपण ज्यांना आपल्या जवळचं समजत असतो, आपल्या प्राणाहूनही जे आपल्याला प्रिय होते, ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करीत होतो, अशी आपली पत्नी, आपला पती, आपले आई वडील, आपले भाऊ बहीण, आपली मुलं, आपले मित्र आणि सर्वच आप्तस्वकीय रक्ताची माणसं, मित्रमंडळी जेव्हा आपल्याशी वाईट वागतात, म्हणजे आपण त्यांच्यावरती जीव ओवाळून टाकला, तीच माणसं आपल्याशी संबंध तोडतात, आपल्याला दूर लोटतात, आपला द्वेष करतात, तेव्हा आपल्या लक्षात येतं की ज्यांच्यासाठी आपण हे जीवन खर्ची केलं आहे, ज्यांच्या सुखासाठी आपण झटलो आहोत, ते आपले कधीच नव्हते. आपला फक्त तो परमपवित्र परमेश्वर आहे, महादेव आहे, महाविष्णू आहे, ती विठू माऊली आहे. ज्यावेळेस तुमची श्रद्धा ज्या देवावरती आहे, म्हणजे महादेव, श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज किंवा अंबाबाई किंवा दुर्गा माता, श्री हरिविष्णू म्हणजे नारायण म्हणजे विठ्ठल म्हणजे विठू माऊली असतील, ज्या कोणी देवावरती तुमची श्रद्धा आहे, त्या देवापुढे तुम्ही नतमस्तक होऊन तुम्ही जेव्हा रडत असता, आपल्याला आपल्या सर्व आप्तेष्टांना विसरून जेव्हा देवापुढे रडायला येतं, आपण देवासमोर नतमस्तक होतो आणि आपण देवाला म्हणायला लागतो की हे देवा, तुझ्याशिवाय मला कोणीच नाही, हे विठू माऊली, तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही, तेव्हा तुमच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द न शब्द हा खरा असतो. त्या बोलण्यामध्ये, त्या प्रत्येक शब्दामध्ये फक्त सत्य असतं, खरेपणा असतो, सच्चेपणा असतो आणि हृदयातून बाहेर पडलेले शब्द न शब्द पवित्र असतात. मित्रांनो, असा तो अनुभव असतो की तो ज्याला येतो त्या विठू माऊलीशी, त्या परमेश्वराशी, त्या देवतेशी तो एकरूप झालेला असतो. जणू काही विठू माऊली आई म्हणून आपल्याकडे पाहते आहे आणि प्रेम भावनेने आपल्याला शांत करते आहे आणि म्हणते आहे की बाळा, रडू नकोस, तू माझाच आहेस. ही सगळी मोहमाया आहे, हे तुला समजलं, हे फार छान झालं, त्यामुळे आता काळजी करू नकोस. ही जाणीव फार कमी लोकांना होते आणि ज्यांना होते ते खरोखर नशीबवान असतात. त्या परमेश्वराशी, त्या परमशक्तीशी ते एकरूप होत असतात आणि ती माऊली जेव्हा तुम्हाला प्रेमाने कुरवाळत असते, जवळ घेत असते, तुम्हाला तुमच्या आईप्रमाणे प्रेम करीत असते आणि तुमची आई लहान असताना जशी तुम्हाला जवळ घ्यायची तशी जवळ घेत असते आणि तुमच्यावरती निस्सीम प्रेम करीत असते, अगदी तेच प्रेम विठू माऊली आपल्यावरती करीत असते. श्री स्वामी समर्थ आपल्यावरती करीत असतात, गजानन माऊली आपल्यावरती करीत असतात आणि ह्या माऊली आपल्याला कधीच अंतर देत नाही. संकटातही देत नाही आणि दुःखातही देत नाही, कशातही देत नाही, सुखातही देत नाही. ते सदैव आपल्या सोबत असतात. हा अनुभव आल्यानंतर उतू नका, मातू नका आणि हा अनुभव ज्यावेळेस तुम्हाला येईल त्यावेळेस आपल्या मनातल्या ज्या मागण्या आहेत त्या विठू माऊली समोर, त्या स्वामी समर्थ माऊली समोर, गजानन महाराजांसमोर किंवा आपले जे देव आहेत, श्रद्धा जिथे आपली आहे त्यांच्यासमोर मांडायला विसरू नका. म्हणजे आपल्या भरल्या हृदयाने आणि सच्चेपणाने आपण जे परमेश्वराकडे मागतो ते नक्कीच पूर्ण होत असतं. मनापासून तुम्ही जे करीत असतात, जे बोलत असतात, त्यावरती विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि हा अनुभव आल्यानंतर तुम्हाला त्या दुःखातून बाहेर काढल्यानंतर त्या माऊलीला, त्या देवाला विसरू नका. मित्रांनो, ज्यावेळेस आपण संकटात असतो, दुःखात असतो आणि सर्वांनी आपल्याला सोडून दिलेलं असतं, आपल्या सर्व आशा अपेक्षा संपलेल्या असतात, त्यावेळेस आपण ज्यावेळेस मंदिरामध्ये देवासमोर, आपल्या इष्ट देवतेसमोर, स्वामी समर्थांसमोर, गजानन माऊली समोर आपण ज्यावेळेस बसता आणि आपल्या सद्गदित हृदयाने, भरल्या डोळ्याने त्या माऊलीकडे पाहत असतात, त्यावेळेस ती माऊली आपल्याशी एकरूप होत असते आणि आपल्याला त्या संकटातून हळुवारपणे बाहेर काढत असते. यावरती विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. माऊली तुमच्याशी कधीही फटकून वागणार नाही, वाईट वागणार नाही, द्वेषपूर्वक वागणार नाही, तुमच्या विरोधातलं काही करणार नाही, कारण ती आपली आई आहे. तुमच्या आजूबाजूचे लोक कधीच तुमचे नव्हते आणि कधीच होणार नाहीत, परंतु माऊली सांगते की आजूबाजूच्या प्रत्येकावरती प्रेम करा, परंतु त्यांच्याकडून कुठल्याही अपेक्षा ठेवू नका. लोकांची सेवा करा, जनसेवा करा, सर्वांचं भलं कसं होईल याचा विचार करून कोणाबद्दलही वाईट चिंतू नका. आई वडील, पत्नी, पती, मुलं, भावंड सर्वांवरती प्रेम करा. गोरगरिबांची सेवा करा. आपल्या सभोवती
ज्यांना आधार हवा, ज्यांना मदत हवी, त्या प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न करा. आणि परंतु एक गोष्ट सतत कायम ठेवा की हे संपूर्ण जग मिथ्या आहे आणि फक्त विठू माऊली ती परमपवित्र परमेश्वरच आपली आई आहे आणि आपल्या त्यांच्या सोबतच आपल्याला सर्वांगीण सुख आहे. कारण हे जग मिथ्या आहे आणि आपल्यासाठी केवळ आपली माऊली म्हणजे आई आहे. म्हणून त्या परमपवित्र अशा देवाला, माऊलीला अनन्य भावाने, प्रेमाने आणि आदराने, पूर्ण आदरयुक्त पद्धतीने शरण जाणे हेच आपल्यासाठी भाग्याचे असते. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.